पाणीसाठा आता अवघा 8% आल्यामुळे चिंता व्यक्त केली जाते। गेल्या वर्षीच्या तुलनेमध्ये हा पाणीसाठा 13% कमी आहे। 2023 साली 21% इतका पाणीसाठा होता। नाशिकच्या 24 पैकी 9 धरणांनी अक्षरशः तळ गाठलाय। अवघ्या सध्या 31 जुलैपर्यंत पुरेल इतकाच पाणीसाठा असून नाशिककरांवरती पाणी टंचाईची टांगती तलवार आहे। त्यामुळे पाणी जपून वापरण्याचं आवाहन प्रशासनाकडून केलं जात आहे। संपूर्ण नाशिक शहराची ताण भागवणारा हा गंगापूर धरण परिसर असून आपण हा गंगापूर धरण परिसर बघू शकतो, ज्यामध्ये केवळ आता 18% एवढा पुरेल एवढाच पाणीसाठा असून हा पाणीसाठा 31 जुलैपर्यंत पुरेल एवढा आहे। मागील वर्षीच्या दृष्टीने जिल्ह्यात 13% पाणीसाठा कमी झाला असून नाशिक जिल्ह्यातील 9 धरणांमध्ये 0% पाणीसाठा आहे। नाशिकच्या मनमाड, नांदगाव, मालेगाव यासारख्या ठिकाणी सध्या 15 ते 20 दिवसांनी पाणी पुरवठा केला जात असून 7 लाख नागरिकांना रोज 400 टँकरद्वारे पाणी पुरवला जात असून हीच जर परिस्थिती राहिली, मान्सून वेळीच आला नाही तर याहीपेक्षा गंभीर परिस्थितीला नाशिककरांना सामोरे जावे लागेल। कॅमेरामन जितेंद्र नरवाडेसह किशोर बेलसरे, NDTV मराठी, नाशिक। आपण जनरली जेव्हा नियोजन पाण्याचं करतो तेव्हा 15-10च्या साठ्यावर आपण करत असतो, 15 ऑक्टोबरच्या साठ्यावर। आणि वेळोवेळी जिल्हा प्रशासनाकडनं आणि पालकमंत्री महोदयांकडनं पाणी टंचाईच्या बाबतीत बैठका झालेल्या होत्या। त्याच्यामध्ये आम्ही नियोजन सादर केलं होतं। त्यानुसार आम्ही 31 जुलै 2024पर्यंत नाशिक जिल्ह्यासाठी जेवढं पाणी आवश्यक आहे त्या पद्धतीचं आम्ही आपण जनरली जेव्हा नियोजन पाण्याचं करतो तेव्हा 15-10च्या साठ्यावर आपण करत असतो, 15 ऑक्टोबरच्या साठ्यावर। आणि वेळोवेळी जिल्हा प्रशासनाकडनं आणि पालकमंत्री महोदयांकडनं पाणी टंचाईच्या बाबतीत बैठका झालेल्या होत्या। त्याच्यामध्ये आम्ही नियोजन सादर केलं होतं। त्यानुसार आम्ही 31 जुलै 2024पर्यंत नाशिक जिल्ह्यासाठी जेवढं पाणी आवश्यक आहे त्या पद्धतीचं आम्ही महानगरपालिकेला आपण पाण्याचं दिलेलं आहे क्वांटम, आणि त्या पद्धतीने पुढील जे नियोजन असेल ते महानगरपालिका त्यांच्या लेवलवर करत आहे।